नमस्कार. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बघर, प्रकाशक धार्मिक प्रकाशन संस्था, अभिवाचन अदिती पालिमकर, भाग 7. श्री स्वामी समर्थ. मोहोळला त्यावेळेस राजमान्य गणेश हरी सोहनी नावाचे मामलतदार होते. श्री स्वामी महाराज मोहोळला येऊन नेहमी त्यांच्या घरी राहायचे. मोहोळला गवेस्वामी म्हणून लिंगायत वाणी जातीचा मोठा योगाभ्यासी व महान साधू होऊन गेला. त्यावेळेस गवेस्वामींचं वय 125 वर्षाचं होतं असं सांगतात. एकांती एका खोलीत बसून गवेस्वामी योगधारणा करत. त्यांचं आसन जमिनीपासून 2 हात अधांतरी राहत असे असं म्हणतात. बहुत काळचा योगाभ्यास असून भूत भविष्य ज्ञान त्यांना होतं. एके दिवशी श्री स्वामी समर्थांची व गवेस्वामी यांची गाठ पडून एकांती भाषणे झाली. त्यावर गवेस्वामींनी योगाभ्यास सोडून आसन विसर्जन केलं. श्री स्वामी महाराज अक्कलकोटास गेल्यानंतर पुढे बऱ्याच दिवसांनी गवेस्वामी समाधीस्थ झाले. मोहोळास श्री स्वामी समर्थ असताना एक कोष्टी जातीचा गृहस्थ आपल्याला ब्रह्म दाखवा म्हणून महाराजांच्या पाठीस लागला. काही केल्याने तो आपला नाद काही सोडेना. एके दिवशी महाराज कोष्ट्याला म्हणाले, तुला ब्रह्म दाखवतो. मोहोळला श्री नागनाथाचे देवालय आहे. तिथे श्री स्वामी व कोष्टी दोघंही होते. ब्रह्म पहा असं महाराजांनी म्हटल्याबरोबर कोष्ट्याला जिकडं तिकडं नाग दिसू लागले. कोष्टी घाबरून गेला आणि भीतीने तो भ्रमिष्ट झाला. बरेच दिवस तो वेड्यासारखा फिरत होता. नंतर गवेस्वामींनी श्री स्वामी समर्थांची प्रार्थना करून कोष्ट्याला पूर्वस्थितीवर आणलं. मोहोळला गेल्यावर श्री स्वामी समर्थ गणेश हरी सोहनी यांच्या घरी राहत असत म्हणून मी वरती सांगितलंच होतं. एके दिवशी भाद्रपद मासी गणेश हरी यांच्या घरी गणपतीच्या उत्सवानिमित्त रात्री कीर्तन चाललं होतं. मध्यरात्रीचा वेळ असून पाऊस मंद पडत होता. अशा वेळेला श्री समर्थ स्वमेतून उठून गढीचा दरवाजा उघडून बाहेर पडले. हे पाहून गणेश हरीही बाहेर पडून समर्थांची घरात जाण्याविषयी विनंती करू लागला. अनेक प्रकारे त्यांनी प्रार्थना केलीवर महाराज काही घरात परत न जाता गणेश हरीस म्हणाले, तुझ्या घरी आम्हाला विटाळ होतो, आम्ही येत नाही, जा. असं म्हणून महाराजांनी जंगलाचा रस्ता धरला. सोहनी मशाल घेऊन महाराजांबरोबर एक कोसभर जंगलात गेले. वारंवार परत येण्याविषयी प्रार्थना चालली होती, पण महाराज परत आले नाहीत. गणेश हरीची मग निराशा झाली. नंतर त्यांनी महाराजांना प्रश्न केला की पुन्हा केव्हा दर्शन द्याल. तेव्हा महाराजांनी उत्तर दिलं, आंब्याच्या दिवसात देऊ. महाराजांजवळ एक मनुष्य ठेवून सोहनी घरी परतले. महाराजांनी गणेश हरीस तुझ्या घरी आम्हास विटाळ होतो असं सांगितलं. त्याचं कारण असं होतं की गणेश हरीने घरात एक रांड बाळगली होती आणि तिला सोडून द्यावं अशी महाराजांची इच्छा दिसली. सोहनी मोठे भक्तिवान होते, पण कामाचे झपाट्यांमधून कोण पार पडला आहे. श्री स्वामींचे जोड करून तिला सोडलं असतं म्हणजे सर्व ठीक जमतं. पण मायेचा झपाटा मोठा विलक्षण आहे. श्री जगद्गुरू सोडून तिच्या चैनबाजीत सोहनी राहिले. त्यामुळे पुढे त्यांच्यावर बरेच प्रसंग आले आणि महाराजांच्या वचनाप्रमाणे तिला सोडे पावे तो त्यांना सुदिन प्राप्त झालेच नाहीत. वरील गोष्ट घडल्यावर सन 1851-52 सालच्या सुमाराला जिल्ह्याचे कलेक्टर मोहोळ तालुक्यातील जमाबंदीस आले. साहेबाने सोहनी यांची कीर्ती ऐकून त्यांना एकांती बोलवून सांगितलं की तुम्ही तिला ठेवलं आहे ती सोडून द्यावी. अंमलदारास ही गोष्ट कलंक आणणारी आहे. गणेश हरीस मोह सुटेना. लहानपणापासून आपण तिला ठेवलं असून आता सोडणं बरोबर नाही असं मनात आणून उघडपणे साहेबांना सोहनी यांनी उत्तर दिलं की साहेबांनी खाजगी गोष्टीत लक्ष देऊ नये. त्यावरून साहेबांना फार राग आला. पुढे गणेश हरीवर फौजदारी खटला होऊन ते सेशन कमिटही झालं. पण श्री स्वामींच्या कृपेने सेशनात गणेश हरी निर्दोष सुटले. मात्र मामलतीचे कामावरून ते बडतर्फ झाले आणि पुढे सोलापुरात जाऊन बरेच दिवस घरी राहिले. पुढे आंब्याचे दिवस आल्यावर श्री स्वामी समर्थ दिगंबर रूपाने 2 आंबे घेऊन सोहनी यांच्याकडे गेले व ते आंबे घेऊन त्यांच्या पदरात घालून तसेच नाहीसे झाले.
सोहनी यांना बडोद्यास पुन्हा मामलतीची जागा मिळून सोन्याचे दिवस त्यांच्या दृष्टीस पडले. पण ते केव्हा? तर महाराजांच्या आज्ञेप्रमाणे तिला सोडल्यावर. ती गोष्ट अशी आहे की जेव्हा नोकरी जाऊन निर्वाहास काही साधन उरले नाही, तेव्हा कोठेतरी प्रयत्न करून नोकरी मिळवावी म्हणून सोहनी आपल्या अंगवस्त्रातसुद्धा पुण्याला गेले. त्यावेळेस बडोद्याला श्रीमंत गणपतराव महाराज गादीवर असल्याने आणि त्यांच्या पदरी गणेश शास्त्री सोहनी यांचे स्नेही असल्याने गायकवाडीत आपली काही योजना व्हावी म्हणून त्यांनी शास्त्रीबुवांना पत्र धाडलं. गणेश शास्त्री यांनी उत्तर पाठवलं की लवकरच आपण पुण्याला येणार आहोत, त्यावेळेस काय तो विचार करू. पुढे गणेश शास्त्री यांनी सोहनींना सांगितलं की आपण नोकरीबद्दल खटपट करू, पण हिला प्रथम सोडा तुम्ही. गायकवाड सरकारास ही गोष्ट मोठी चीड आणणारी आहे. याकरता तिला सुटे पावे तो मी काही करू शकत नाही, काही करता येत नाही. म्हणून मग सोहनी यांनी निरुपाय होऊन तिला सोडलं. पुढे त्यांना श्री गुरुकृपेने बडोदे संस्थानात देगाव तालुक्याची मामलत मिळून तिचा उपभोग त्यांनी 20-22 वर्ष घेतला. गुरु आज्ञा मान्य केल्यास काय होणार नाही. मोहोळाहून श्री स्वामी महाराज निघाले ते सोलापुराला आले. सन 1854-55 सालची गोष्ट आहे. काही महिने महाराज सोलापुराला राहिले आणि रामभाऊ गुर्जर यांच्या घरी महाराज राहत असत. एके दिवशी श्री दत्ताच्या देवळातील सोप्यात श्री स्वामी समर्थ दिगंबर रूपाने बसले होते. संध्याकाळच्या वेळी पुष्कळ भक्तमंडळी दत्ताच्या दर्शनाला आली. त्यात चिंतोपंत आप्पा टोळही आले. दत्ताचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा करताना महाराजांची दिव्य मूर्ती त्यांच्या दृष्टीस पडली. महाराजांना पाहून चिंतोपंत मनात म्हणाले, हे कोणी सिद्ध पुरुष असावेत. असे मनात येताच महाराज म्हणाले, आम्ही सिद्ध पुरुष असो की कोणी असो, तुला काय करायचं आहे? तू आपल्या वाटेने जा. हे शब्द ऐकून टोळास आश्चर्य वाटलं आणि ते मनात म्हणाले, हे कोणी मनगवडे असावेत. त्यावर महाराजांनी पुन्हा उत्तर दिलं, आम्ही मनगवडे असो की कोणी असो, तू आपल्या वाटेने जा. हे उत्तर ऐकून तर महाराजांचा अंतरसाक्षित्वाबद्दल चिंतोपंतांची पूर्ण खात्री होऊन महाराजांसन्निध जाऊन त्यांनी दर्शन घेतले आणि घरी येण्याबद्दल महाराजांची प्रार्थना केली. चिंतोपंतांचे भक्ती पाहून महाराज त्यांच्या घरी गेले. भोजन करून चिंतोपंतांनी उत्तम प्रकारे महाराजांची सेवा केली आणि पुढे त्यांचं ते एकनिष्ठ सेवक बनले. चिंतोपंत आप्पा टोळ यांची व श्री स्वामींची गाठ पडल्यापासून टोळ यांना महाराजांच्या अगाध लीलेबद्दल अनुभव येऊ लागला. टोळ यांची भक्ती महाराजांच्या चरणी दृढ झाली. मर्जी प्रसन्न पाहून टोळ हे महाराजांना आपल्या घरी भोजनास वगैरे नेत असत. एकदा महाराजांना चिंतोपंत घरी घेऊन गेले. मागील दारी स्नान करत असताना दाजीबा सोहनी यांची व टोळांची मसलत अशी झाली की स्वामी जे पाहिजे तिथे जेवतात, त्यांच्या भक्तीना ब्राह्मणांनी बसणं चांगलं नाही, करता स्वामींचं पालन दुसऱ्या पंक्तीस मांडावं. असा भयत होऊन टोळ ओसरीवर धोतर नेसत आले. तितक्यात महाराज त्यांना म्हणाले, तुझ्या मनात कांक्षा आली, आम्ही जेवत नाही, असं म्हणून उठून चालते झाले. आपल्या मनात विकल्प आला, त्याचं हे फळ असं जाणून टोळ यांनी समर्थांचा चरण धरून मोठ्या मिन्नतवरणे महाराजांना घरी नेऊन भोजन घातलं. दुसऱ्या एका वेळेस अशीच महाराजांची स्वारी टोळ यांच्या घरी भोजनास आली होती. चिंतोपंत यांनी महाराजांना स्नान घालून यथासांग पूजन करून भोजनास पात्र वाढले. महाराज जेवेच ना 10 वाजून गेले. चिंतोपंत आप्पांचा मुलगा विष्णुपंत उर्फ दाजीबा हा त्यावेळेस सोलापूर कलेक्टरचा दप्तरात कचेरीत कारकून होता. गोल्डफिन्स साहेब त्यावेळेस कलेक्टर असून हनुमंतराव पितांबर हे दफ्तरदार होते. दोघेही अधिकारी फार कडक असून सर्व कारकुनांनी बरोबर 10 वाजता कचेरीत यावं असा नियम होता. चिंतोपंतांनी चिरंजीवास सांगितलं की तुला कचेरीत जाण्यास उशीर होईल, करता घरात जाऊन जेवण उरकून जा. विष्णुपंतही भक्तिमान होता. त्यानं निश्चय केला की महाराजांनी जेवण घेतल्याशिवाय आपण काही अन्न खायचं नाही, घ्यायचं नाही, जे व्हायचं आहे ते होईल. 11 वाजण्याच्या सुमारास महाराज भोजन करायला लागले. मग विष्णुपंतही भोजन आटपून लगबगीने कचेरीला गेला. बाळकृष्ण देवराव हे त्यावेळी कलेक्टरचे हेडक्लार्क असून त्यांच्याकडे हजेरी भरण्याचे काम होते. विष्णुपंतांनी अंगवस्त्र गादीवर ठेवलं आणि आपणास जरा उशीर झाला त्याबद्दल रद्दबदली करण्यास ते हेडक्लार्ककडे गेले. विष्णुपंतांची विनंती ऐकून हेडक्लार्कास आश्चर्य वाटलं. तुम्ही आज माझ्या अगोदर कचेरीत आला असून तुमची हजेरी तर पूर्वीच भरली आहे,
असं हेड क्लार्कांनी सांगितलं आणि हजेरी बुक उघडून त्यात हजर मांडले असल्याचं विष्णुपंतांना दाखवलं. विष्णुपंतांना मोठं आश्चर्य वाटलं आणि सर्व कारकून मंडळींनाही त्या गोष्टीचं मोठं कौतुक वाटलं. पुढे खूप वर्षांपर्यंत ही गोष्ट कलेक्टर कचेरीतील सर्वांच्या तोंडी होती. ही गोष्ट सन 1856ची आहे अशी महाराजांची अघटित लीला आहे. चिंतोपंत आप्पा यांनी इंग्रजीत मामलतीचे काम केले असून स्वामी महाराज सोलापुराला आले त्यावेळी चिंतोपंत पेन्शनर होते. पुढे अक्कलकोटचे राजे शहाजी महाराज यांनी टोळ यांना अक्कलकोटास कारभारी नेमलं होतं. टोळ एक वेळ सोलापुराला असताना राजासाहेबांचे जरुरीचं बोलवणं आलं. श्री स्वामी महाराज टोळांच्या घरी त्यावेळी आले होते. आपणही माझ्याबरोबर अक्कलकोटीला चला असं महाराजांची टोळ यांनी प्रार्थना केली. तेव्हा महाराज म्हणाले, अक्कलकोटास उन्हाळा आहे, आपण येत नाही. तर मग महाराज आपण अक्कलकोटास केव्हा याल म्हणून टोळ यांनी पुन्हा प्रश्न केला. तेव्हा महाराज म्हणाले, पाऊस पडल्यावर येऊ. मग चिंतोपंत आप्पा स्वामी महाराजांची आज्ञा घेऊन अक्कलकोटाला गेली. हल्ली उन्हाळा आहे, पाऊस पडल्यावर येऊ म्हणून महाराज टोळ यास म्हणाले. याचा अर्थ प्रकृतजन असं करतील की उन्हाळा कडक असल्याने महाराज भिवून अक्कलकोटास गेले नाहीत. पण महाराजांचा अर्थ तसा नाही. भर 2 प्रहरी हवे तितके ऊन असले तरी महाराज बाहेर पडत. अक्कलकोटचे राजाचा अंतकाळ जवळ आला होता आणि त्या साली पावसाळ्याचा उन्हाळा बनला होता. हाच महाराजांचा उन्हाळा या शब्दाचा अर्थ आहे. पुढे शहाजी राजा यांची प्रकृती बिघडून आषाढ मासे त्यांचा अंत झाला. त्या साली संबंध चातुर्मासात पाऊस म्हणून कसा तो पडला नाही. पुढे दिपवाळी झाल्यावर कार्तिक मासी पाऊस पडून पिके चांगली आली. मग श्री स्वामी समर्थ अक्कलकोटाला आले. त्यावेळेस श्रीमंत मालोजीराव अक्कलकोटचे गादीवर नुकतेच बसले होते. पुढे सतत 23 वर्ष महाराजांनी बुद्धिग्रामी म्हणजे अक्कलकोटास वास करून भक्तवृंदास अनेक लीला दाखवून भक्त कामकल्पद्रुम नावाची सार्थकता केली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भाग 7 समाप्त. धन्यवाद. श्रोतेजन हो, माझं अभिवाचन जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक आवर्जून करत जा आणि कमेंटही आवर्जून करत जा. जर तुम्ही आतापर्यंत माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.